नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज परत चाललो आहे आम्ही पुण्याला आणि आज आपला प्रवास असणार आहे गावाकडनं पुण्याचा। तर त्याच्या आधी आंबा थोडं काढूया, पिकलं नाही आहेत खरं, असंच खायला भारी वाटते। कैरी पहाडाला अजून आलं नाहीत है ना? हां, पहाड अजून आलं नाही म्हटलं। पाड नाही अजून आला, तिला कच्चं खायसाठीच की। कच्चं खरं गोड आहे बरं का, चांगलं लागते। काल खाल्ला आम्ही। ह्या आंब्याला मागच्या वर्षी चांगली लागलेली, खरं ह्या वर्षी काय नाही, जराच लागली थोडी, ती पण पलीकडे आहेत। इथं थोडेसे लागलीत आणि इथं थोडी लागलीत आंबे, आणि इकडे आतमध्ये थोडे। मागच्या वर्षी भरलं होतं ते आंबा, ह्या वर्षी काय एवढे नाहीत लागले। चला आता तयार होऊया आणि मग भेटतो। चला आवरले आता आणि बॅगा वगैरे भरल्या गाडीमध्ये। आता ठेवलं का? आतमध्ये नाही जायला लागत, कारण बायपास केला त्यांनी। आधी आतमध्ये जाऊन यायला लागायचं, पण आता बायपास आहे त्यामुळे बाहेरनंच येतो तासगावच्या। आणि आता तुळशी फाटाच्या रोड आहे ना, त्या रोडनं पुढे चालतं आहे। तर इथनं पुढं मग पलूस लागेल, आणि जसं मागच्या वेळी सांगितलं त्यानंतर कराड लागतो, कराडमध्ये मग हायवे चालू होतो, आणि तिथनं मग पुढे सातारा आणि मग पुढे गावातल्या माणसाच्या रोडला तुळशी फाटाच्या इकडं मस्त, इकडे पुढे दिसतं तुळशी कारखाना। पलूसच्या थोडं पुढे आलं, आणि पलूसच्या थोडं मागून आहे ना एक फाटा जातो, तो तिथनं आपण पण रहमतपूरवरनं डायरेक्ट साताऱ्याला जाऊ शकतो। पण तिकडे रोड छोटा आहे त्यामुळे तिकडनं नाही जात। नॉर्मली कराडचा हा रोड आहे ना, हा मोठा रोड आहे, तर प्रेफर करतो मी कराडवरनंच मग साताऱ्याला जातो। कारण एक मधनं रोड पण आहे जो कुसेसावळी आणि रहमतपूरवरनं जातो साताऱ्याला, पण मी काय तिकडनं जातो कराडवरनं। पुढे आलं आणि आता हायवे सुरू झाला आहे। तर हायवेला काही जास्त दाखवायला नाही आहे, तर साताऱ्यामध्ये पोचतो आणि तिथे थांबल्यावर मग ब्लॉग कंटिन्यू करूया। साताऱ्याजवळ आलं आणि थोडा ब्रेक घेतला। सकाळी किती 9 वाजता निघालो होतो, आता जवळजवळ 11 झालं, तर आता ब्रेक घेतला थोडा। इकडं हायवेलाच आहे, आणि जसं तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळी बघितलं असेल, आम्ही माणसालाच थांबतो नॉर्मली। इथे जरा ॲम्बियन्स चांगला आहे आणि झाडं वगैरे पण आहेत, त्यामुळे थोडं ब्रेक घ्यायला बरं वाटतं इथे। तर थोडंसं ब्रेक घेऊया, आणि इकडे आता हायवे आणि इकडे असा परिसर आहे। वॉशरूम वगैरे यूज केलं, फ्रेश झालं। आता थोडंसं लंचला बघूया इथे काय। कंटिन्यू गाडी चालतो ना, त्यामुळं तोंडावर पाणी मारलं जरा बरं वाटलं। इकडे मस्त ॲम्बियन्स आहे, इकडे आतमध्ये जेवणाचं पाणी करतं मस्त। आता झाला दुपारचं जेवण
नॉर्मल थोडंसंच खाल्लं, कारण घरून खाऊनच निघालो होतो. आणि सकाळी जरा घरून निघालो होतो खाऊन, त्यामुळे आत्ता थोडंच खाल्लं. काय झालं? काय नाही होत त्याला. स्ट्रॉबेरी आहे ती आणि असा ॲम्बियन्स आहे इकडे मस्त. चल, काय झालं? काय नाही झालं. हे निघत नाही, ते असंच असतं, ते असंच असतं. अशात घंटी वाजवते. टन वाजली घंटी. चला आता आपण परत जायचं गाडीमध्ये आणि पटकन पोचूया. आता ऊन खूप आहे, बेकार. चला आता परत हायवेला लागूया आणि पोचूया आपण. दुपारचे 3:15 झाले आणि आत्ता पोचलो आम्ही. सकाळी 9ला निघालेलो. तर आता वरती जाऊन थोडी साफसफाई करायची. तर हा व्हिडिओ इथं संपवतो आहे. इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत